वेळ भरपूर कमी आहे, अन्यथा पॅनलाइज करू जाऊ शकतं, याची देखील तुम्ही दखल घ्या. चला लवकरात लवकर यायचं रुपेश प्लीज, अन्यथा पेनल्टी दिली जाईल, याची देखील नोंद घ्या. रुपेश सौरभ काणसकर कुठे असाल तर आपण माईकशी संपर्क साधा. सौरभ काणसकर. थँक्यू. या सुपर ओव्हर साठी मी तुम्हाला घेऊन जाईल अर्थातच याच परिसरातील शिबेगावचा गोड आवाज अर्थातच प्रवीणजी सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. सामना जर पुन्हा टाय झाला तर कंपल्सरी चेस असणार आहे, याची देखील नोंद घ्या. सुपर ओव्हरला आपण सुरुवात करतोय. दत्तात्रयजी गोपाळे उद्योजक कळमोडी यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. सुपर डुपर ओव्हरच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. थोडासा निर्णय इथे आयोजकांनी चेंज केलेला आहे, नियमामध्ये त्यांनी त्यांच्या बदल केलेला आहे. पुन्हा सामना जर टाय झाला तर तिथे टॉस विन दिला जाईल, याची देखील नोंद घ्या. सुपर डुपर ओव्हरच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र तयार. गोविंद SR आणि त्यांच्या वर्धामध्ये RD 11 या टीमला देखील आपण पाहतोय. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक करेल चुकीला माफी नाही, परंतु स्वतःला पुन्हा सावरलं. मैदानाचा अडथळा आला, चेंडू आडला गेला आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर तिकडे धाबा देखील कंप्लीट होणार आहेत. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा, तब्बल 2 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती सुपर डुपर ओव्हरची मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. RD पांथर त्यांच्या विरोधामध्ये SR सनरायझर्स या 2 मातब्बर टीम मध्ये. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती निर्धाव असेल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी इथे पाहायला भेटतीये. ह्या गोलंदाजीची गरज आहे. तुडुंब भरले नदी नाले तरी सर सागराची येईल काय, लाख झाले खेळ तरी हा खेळ देखना टेनिस क्रिकेट सारखा होईल काय. सुंदर देखणं टेनिस क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
रंग उधळायला इथे टेनिस बॉलच्या स्पर्धेनं इथे सुरुवात केलेली आहे. दिवस क्रमांक आज पहिला आहे, उद्या दुसरा दिवस, परवा मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली. मानाचं करंडक आकर्षक पारितोषिक कोण घेऊन जाणार पर्व 10 मध्ये. वा भाई वा, पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलेले आहेत. कमालीची गोलंदाजी मध्ये ताकद पाहायला भेटतीये, नजाकत पाहायला भेटतीये. गोलंदाजच्या मार्क वरती आहेत. गोविंद बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर दीपक यांना देखील आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एकच धाव, तिथे थ्रो देखील सुरेख आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलकावरती धाबा, तब्बल 3 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 3 धाबा. धावफलकावरती कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय. फाईन लेग मध्ये हा चेंडू घेऊन काढला. एक धाव तर तिथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी पलायन, आणि तिकडे काय यशस्वीरित्या 2 तर आल्यात, आणि तिकडे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. नो बॉल देखील आहे का पंच? ओके, म्हणजे आताच्या 3 धाबा आणि यानंतरचा चेंडू देखील इथे फ्रीट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू इथे फ्री हिट, आणि फ्रीटची संधी देखील इथे आता नवीन फलंदाजाला असणार आहे. आता कारण ही विकेट गेल्यानंतर पूर्णपणे सुपर डुपर ओव्हर मध्ये जो नियम लागू पडतो, अर्थातच 2 फलंदाज बाद झाल्यानंतर इथे टीमला माघारी जावं लागेल. अर्थातच न्यू टीमची बॅटिंग असणार आहे, असा नियम तिथे लागू होतो. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर आतापर्यंत अब तक 6 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 6 धाबा धावफलकावरती. चला वेळ वाचवा, टीम मीटिंग घेऊ नका, कारण वेळ वाचवा. यानंतर आपल्याला अजून 2 मॅचेस इथे कंप्लीट करायच्या आहेत. व्यासपीठावरती सकाळी आपण पाहिलं असेल, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला पुष्पहार मान्यवरांनी अर्पण केला, आणि तदनंतर या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक आखीव रेखीव नियोजनबद्ध शिस्तबद्ध असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये वाशेरे नायपड झेडपी गटाला बिलॉंग करणारी ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. अर्थातच कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 कुडे गावचा मिनी विश्वचषक देखील आपण 10व्या पर्वामध्ये पाहतोय. मॅच सुपर डुपर ओव्हर मध्ये रंगली गेली आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, विजयाचं बिगुल इथे कोण वाजवणार, हे पाहणं फार महत्वाचं राहील. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल, परंतु हा चेंडू इथे फ्रीट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू प्रीहिट. बॅटवरती चेंडू घेतलाय, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड झोन मध्ये हा चेंडू टप्पा पडेल. 2 धाबा तर कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक वाढले. धावफलकावरती धाबा, स्कोर कार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 8 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती आहेत 8. एकमेकांची पडली गाठ, कोण लावणार या मैदानावरती कोणाची वाट. कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा रंगलाय थाट. एक देखणी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. आडा बाट नाही, क्रॉस दी बाट ना, सुंदर फटकाय. तिथे दुखापत झालीये का तिथे खेळाडूला? नसेल. चेंडू सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. 1 ऑफ द बाहुबली ब्रँडेड क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा पहिल्या इनिंग मध्ये सुपर ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या 14 धाबा. विजयासाठी 15 धाबांची गरज असणार आहे आरडी पॅन्थर टीमला. चला आता SR सनरायझर्स तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि आरडी 11 टीम तुमच्या सलामीच्या 2 बॅटर तुम्ही लगेचच खेळपट्टीवरती पाठवा. आता वेळ घेऊ नका, टायमिंगचं लिमिट असणार आहे. 5 मिनिटांच्या अगोदर ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची, आणि त्यानंतर न्यू मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण टॉस संपन्न करणार आहोत. टॉस संपन्न झाला असेल, टॉस संपन्न झालेला आहे.
धावा तिथे झालेले आहेत आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील. तब्बल 15 धावा, 14 झाल्यात, 15 धावा विजयासाठी बनवायच्यात. चला बॅटर, 2 सलामीचे बॅटर पाठवा. आरडी पॅन्थर टीम, तुम्ही आता उशीर काय करताय? वेळ वाचवा. 2 बॅटर तुमच्या सलामीचे तुम्ही खेळपट्ट्यावरती पाठवा. एक चांगली नियोजनबद्ध आयोजनबद्ध आखीव रेखीव मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. 10 वर्षापूर्वी एक छोटस वृक्ष लावलं आयोजकांनी आणि खऱ्या अर्थाने त्या वृक्षाचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण पाहतोय. मगाशी देखील मी सांगितलं 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी ही मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. एवढीसे रोप लाविली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे छोटस रोपट लावलं आणि त्याचा वेल आता गगनावरती जाऊन पोहोचलाय. हे 10वं पर्व आहे, परंतु 11वं 12वं 13वं पर्व जेव्हा संपन्न होईल तेव्हा मात्र मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि खेड तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून नक्कीच या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. परंतु गाव चॅम्पियनची स्पर्धा म्हणून देखील आज देखील खेड तालुक्यामध्ये उच्च स्थान या स्पर्धेला आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती सुपर डुपर होर्स षटक घेऊन SR सनरायझर्स या टीमकडनं गोलंदाज तयार. रफ्तार का राजा इथे गोलंदाजीच्या मार्कवरती धावणार आहे. अशोक सरांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. बॅटिंगच्या मार्कवरती बॅटर वैभव. वा भाई वा, काय जबरदस्त गोलंदाजी. ह्या गोलंदाजीची गरज आहे मित्रांनो. अशोक सरांनी आज दिवसभरामध्ये फक्त गोलंदाजी केली नाही, अक्षरशः आगीचे गोळे आगीचे निखारे त्यांनी खेळपट्टीवरती टाकलेले आहेत. प्रेमात पाडणारी गोलंदाजी, भुरळ पाडणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा अशोक सर तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. वैभवच्या बॅट मधनं सुंदर फटका आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतील, चुकीला माफी नाही. झेल ड्रॉप झालाय आणि अशा प्रकारच्या चुका करणं म्हणजे स्वतःची कुऱ्हाड इथे स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं. ह्या चुका तुम्हाला परवडणाऱ्या नसणार आहेत. कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल रोहित शर्माची बॅटिंग, 264 धावांची एक जबरदस्त इनिंग, 88 अंकावरती रोहित शर्माचा झेल सुटला होता आणि तदनंतर रोहित शर्माने किती धावा कुठल्या होत्या तर 264 धावा त्यानं एका मॅच मध्ये कुठल्या होत्या. हा इतिहास आहे. पुन्हा एकदा इथे अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. कुठे बुद्रुक प्रीमियर लीगचा A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धावा. चार धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा तब्बल 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती. अजून विजयासाठी 9 धावांची गरज असणार आहे. 3 बॉल 9 धावांची गरज. सुपर डुपर ओव्हर मध्ये ही मॅच आपण पाहतोय. कोण जिंकणार कोण पराभूत होणार हाय व्होल्टेज मॅच इथे कुळेकरांना पाहायला भेटतीये. हा चेंडू इथे मात्र अतिरिक्त असेल. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा तब्बल 7 धावा. धावफलकावरती 7 बोलले तो 7 चांगल्या पद्धतीने द्यावे लागेल. दोन्ही फलंदाजांना झुंजावं लागेल, लढावं लागेल. आक्रमणांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ चला. लढवय्या व्हावं लागेल. एकतर्फे बॅटिंग करावी लागेल. यावेळेस घुटना टेक तमाशा देख. परफेक्ट मिडल केलंय चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. वाघांची धाड फोडला पाड. छत्रपतींचा जावा मिळतील ह्या चेंडूवरती 6 धावा. 6 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा धावफलकावरती. सामना होता कुठे आणि आलाय कुठे मित्रांनो. 2 बॉल 2 धावांची गरज. सामना जर इथे पुन्हा टाय झाला तर टॉस उडवला जाईल आणि टॉस विन जो संघ होईल
त्याला मात्र तिथे विजयी दिला जाईल. कमिटी डिसिजन, लास्ट डिसिजन, टॉस विन. जो संघ इथे पहिल्यांदा नाणेफेक जेव्हा संपन्न झाला तिथे जो संघ टॉस जिंकलेला असेल त्याला मात्र तिथे विजयी दिला जाईल, असा नियम असतो. आणि नियमानुसार आपण सहाय्य क्रिकेट इथे मात्र खेळणार आहोत. इथे मात्र मैदानावरती जर पाहिलं तर 2 धाबा व्यवस्थितरित्या कंप्लीट केलेला आहे. सामना संपला आणि इथे विजय होतीये SR. विजय होतीये RD पॅन्थर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. SR सनरायझर्स तुम्ही देखील चांगला खेळ करून दाखवला. प्रेक्षकांची मनं तुम्ही देखील जिंकलेली आहेत. तुमचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. चला आता न्यू मॅचला देखील आपण सुरुवात करतोय. एका बाजूने असणार आहेत व्हाईट जर्सी मध्ये, एका लाईनअप मध्ये शिस्तीचं पालन करत टीम क्षेत्ररक्षणासाठी एंटर होतीये PG इंडियन्स. आणि त्यांच्या विरोधामध्ये KK फायटर्स या टीमला देखील आपण पाहणार आहोत. चला KK फायटर टीम, तुमच्या सलामीच्या 2 बॅटर देखील तुम्ही खेळपट्टीवरती पाठवा. आणि दरम्यान आपण जातो मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबाकडे. कोण असेल या मॅच मधील सामनावीर? वैभवला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. चला वैभव, तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आकर्षक सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित केलं जातंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला KK टीम, तुमच्या सलामीचे 2 बॅटर पाठवा ना. अंपायर सर थोडस पाणी प्या आणि तुम्ही देखील लगेचच खेळपट्टीवरती जा. विश्रांतीनंतर तुमची देखील वेळ लगेचच सुरू होतीये. मुंबई पोलीस हनुमंत दादा बांगर साहेबांच्या वतीने आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब देतोय. वैभव याला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूयात वैभवचं स्वागत. वैभव, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तुला देखील पुढील वाटचालीसाठी तुझ्या शुभेच्छा, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. जाऊया तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. दोन्ही टीम तुमचा 12वा खेळाडू 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं फार गरजेचं राहील.